एका नदीच्या काठावर दोन मोठी झाडं उभी होती. त्या वाटेने एक चिमणी जात होती. तिला वाटलं की पाऊस येणार आहे, म्हणून ती पहिल्या झाडाकडे गेली आणि म्हणाली, पाऊस येणार असं वाटतंय. मी आणि माझी लहान मुलं तुझ्या फांदीवर घरटं बांधून राहू शकतो का? पण त्या झाडाने तिला नकार दिला. मग ती चिमणी दुसऱ्या झाडाकडे गेली आणि तिथेही तिने तीच विनंती केली. दुसऱ्या झाडाने मात्र होकार दिला. चिमणी आनंदाने त्या झाडाच्या फांदीवर घरटं बांधून आपल्या मुलांसोबत सुखाने राहू लागली. काही दिवसांनी अचानक खूप जोरदार पाऊस पडू लागला आणि ज्याने चिमणीला नकार दिला होता ते पहिलं झाड मुळासकट उखडून पाण्यात वाहू लागलं. ते दृश्य पाहून चिमणी म्हणाली, तू मला आणि माझ्या मुलांना त्या कठीण परिस्थितीत तुझ्याकडे थांबायला नकार दिलास, म्हणून आज तुझ्यावर ही वेळ आली. ते झाड हसत म्हणालं, मला आधीच माहित होतं की माझ्या मुळ्या कमजोर झाल्या आहेत, म्हणून मी तुझं आणि तुझ्या मुलांचं भविष्य धोक्यात टाकू इच्छित नव्हतो. आपल्या खऱ्या आयुष्यातही असं अनेकदा घडतं. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी नकार देते तेव्हा आपला अहंकार दुखावतो. कधी कधी तर आपण त्या व्यक्तीशी नातेसंबंधही तोडतो. पण आपण कधी थांबून हे समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही की त्याने नकार का दिला असेल, त्यामागे त्याची कोणती मजबुरी असू शकते हेही आपण विसरतो. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. Download ShareChat.